नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे आज सुद्धा नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बरेच इथे नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकता. एज्युकेशन रिलेटेड, करिअर गाईड रिलेटेड बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये तुमचं जिल्हा परिषद अंतर्गत भरती, महानगरपालिका अंतर्गत भरती, आरोग्य विभाग भरती, रेल्वे भरती, वन विभाग अंतर्गत भरती, प्रायव्हेट नोकरी, परमनंट इथे गव्हर्नमेंट नोकरी असे वेगवेगळे व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ आठवणीने बघा. तसेच चॅनलवरती जर नवीन असाल, आज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत असाल तर आठवणीने युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला बघायला मिळेल. तर चला आपण आजची जाहिरात जी आहे ते बघूया. तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता नॅशनल हेल्थ मिशन महाराष्ट्र शासन यांचं पेज इथे ओपन आहे. सो आजची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती इथे आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रीय हेल्थ मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत प्रसिद्ध झालेली आहे. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, यासाठी वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा सगळ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ऑफिशियल वेबसाईट वरती जाहिरात प्रसिद्ध आहे. लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल, ज्याद्वारे तुम्ही जी जाहिरात आहे ती चेक करू शकता. तर चला डिटेलमध्ये जाहिरात आपण बघूया. सो जाहिरात इथे आहे उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ यांच्या अंतर्गत. सो आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत उपसंचालक कार्यालय लातूर यांच्याकरता रिक्त असलेल्या पदांसाठी इथे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. कंत्राटी स्वरूपात आहे, करार पद्धतीने मानधन तत्वावर मिळणार आहे. पण जरी कंत्राटी असेल तरी NHM अंतर्गत आरोग्य विभागाअंतर्गत तुम्हाला अनुभव मिळणार आहे, ज्याचा नक्कीच तुम्हाला इथे फायदा होऊ शकतो. सो जे इच्छुक आणि पात्र उमेदवार आहे अशा उमेदवारांनी इथे विहित नमुन्यातील अर्जाचा नमुना आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर, आरोग्य संकुल, 3रा मजला, बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी लातूर इथे दिनांक 27 जुलै म्हणजे आजपासूनच अर्ज सुरू झालेले आहेत ते 10 ऑगस्ट पर्यंत जे आहेत अर्ज सादर करायचे आहेत. सो पहिल्यांदा इथे तुम्हाला उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर कार्यालय यांच्या अंतर्गत ही पदभरती आहे. पदाचं नाव इथे तुम्हाला दिलेलं आहे प्रकल्प समन्वयक, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरच्या इथे पोस्ट आहे ऍट DD लेवल, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत. सो राखीव आरक्षण कोणतंही लागू नाहीये. यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता काय आहे ते बघायचं. BE किंवा BTech, बॅचलर इन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी, किंवा BCA और MCA, किंवा MBA असेल तरी चालणार आहे, किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट किंवा मास्टर इन पब्लिक हेल्थ फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. सो एक 4 ते 5 क्वालिफिकेशन यासाठी आहे. तुमचं इंजिनिअरिंग असेल, टेक्नॉलॉजी असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचं BCA किंवा MCA असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकता. MBA आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असेल मॅनेजमेंटमध्ये PGDM, किंवा मास्टर तुमचं पब्लिक हेल्थ मध्ये असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकता. प्राधान्याने अनुभव इथे विचारलेला आहे. सो 5 वर्ष तुम्हाला वर्किंग एक्सपिरियन्स गरजेचा आहे. त्यामुळे फ्रेशर्स यासाठी अप्लाय करू शकत नाही. तुम्ही फ्रेशर्स असाल तर चॅनलवरती ऑलरेडी बरेच व्हिडिओ आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता, तर ते व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करा. प्रेफरन्स विल बी गिव्हन टू पर्सन हॅव्हिंग एक्सपिरियन्स इन वर्किंग इन हेल्थ सेक्टर. सो ज्यांना हेल्थ सेक्टरमध्ये अनुभव आहे त्यांना प्राधान्य इथे मिळणार आहे. प्रोफिशियंट इन MS ऑफिस अँड HMIS रिलेटेड वर्क एक्सपिरियन्स, तो अनुभव यासाठी गरजेचा आहे. वयोमर्यादा आहे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सेवेतील कार्यरत उमेदवारांकरता ही सेवा प्रवेश 5 वर्षापर्यंत इथे वयोमर्यादा शिथिल आहे. यासाठी एकत्रित मानधन तुम्हाला मिळणार आहे 50,000 रुपये. तो छान प्रकारचं मानधन आहे. नक्कीच एलिजिबल असेल तर अप्लाय करा. सो आता यासाठी काय डिटेल आहे, अर्ज कसा आहे ते आपण बघूया. सो मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, प्रकल्प समन्वयकच्या ह्या पोस्ट आहेत. एज्युकेशन ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. हेल्थ सेक्टरमध्ये MS ऑफिस, प्रोजेक्ट डॉक्युमेंटेशन सच एज प्लांट अँड रिपोर्ट, काय काय तुम्हाला इथे एक्सपिरियन्स लागणार आहे.
मॉनिटरिंग इव्हॅल्युएशन प्रोजेक्ट डिलिव्हरेबल्स रिलेशनशिप मॅनेजमेंट मॅनेजिंग bottleneck and escalating the same to the management handling stakeholder. सो ही इथे दिलेली आहे. सो उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर यांच्या कार्यालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपरोक्त तक्त्यातील नमूद केलेल्या पदासाठी ही जाहिरात आहे. सो यासाठी अर्ज स्वीकारण्याची वेळ तुमची आहे 27 ऑगस्ट पासून 10 ऑगस्ट पर्यंत सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत. याच्यामध्ये सुट्टीचे दिवस वगळून यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. तसेच ईमेलद्वारे सुद्धा अर्जाचा विचार केला जाणार नाही. तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच इथे अर्ज नेऊन द्यायचे आहेत. अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण तुमचं आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग आरोग्य संकुल 3रा मजला उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर बार्शी रोड नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी. अटी शर्ती बघा इथे दिलेल्या आहेत. सो खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपयाचा डीडी इथे जोडणं बंधनकारक असणार आहे. डीडी तुम्हाला द्यायचा आहे इथे डेप्युटी डिरेक्ट हेल्थ सर्व्हिस लातूर यांच्या नावाने. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास तुमचं वय जे आहे तिथे ग्राह्य धरलं जाणार आहे. सो अर्ज करत असलेला उमेदवार जर विवाहित असेल तर विवाहित नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. अर्जामध्ये तुमचा स्वतःचा ईमेल आयडी जो आहे तो चालू भ्रमण क्रमांक बंधनकारक आहे, कारण की जे काही अपडेट असतील तुम्हाला यानंतर जी मुलाखत होणार आहे ते तुम्हाला डिटेल जे आहे तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबरवर मिळू शकतात. त्यामुळे चालू स्थितीत जो तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर असेल तो लिहायचा आहे. महाराष्ट्र राज्याचा अधिवास असलेलं डॉक्युमेंट गरजेचं आहे. तुम्हाला डोमिसाईल इथे लागणार आहे. तो डॉक्युमेंटची लिस्ट पण इथे दिलेली आहे. सो आपण पूर्ण काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत ते बघा इथे. तर तुमची सर्व शैक्षणिक अर्हतेची कागदपत्र, पदवीचे सर्व गुणपत्रक, पहिले ते अंतिम वर्ष, पदवीचं प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वय अधिवास राष्ट्रीय प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणून 10वी किंवा 12वीचं प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला, ही सगळं कागदपत्र अर्जासोबत झेरॉक्स प्रतीक साक्षांकित किंवा स्वयं साक्षांकित करून इथे तुम्हाला जोडणं बंधनकारक राहणार आहे. तो अर्जाचा नमुना जो आहे तो आपण बघूया. सो इथे दिलेला आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती संपूर्ण माहिती आहे, लिंक तुम्हाला दिलेली आहे. सो कशा प्रकारे इथे तुमची निवड केली जाणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. सो अंतिम वर्षांचे गुण तुमचे त्याचे 50 गुण इथे पकडले जातील. अनुभव काय आहे त्याच्यानुसार 20 गुण. त्यानुसार 100 गुणांकन तुमचं सिलेक्शन जे आहे ते इथे केलं जाणार आहे. सो हा अर्जाचा नमुना आहे. पासपोर्ट आकाराचा फोटो, तुमचं नाव, कोणत्या पदासाठी अप्लाय करणार आहात, पूर्ण पत्रा तुमचा राहण्याचा, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, शैक्षणिक पात्रता, अनुभव काय आहे तो आणि अर्जासोबत काय काय डॉक्युमेंट जोडलेले आहे त्याची पूर्ण लिस्ट इथे तुम्हाला द्यायची आहे. तर तुमची स्वाक्षरी, इथे लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र आणि फौजदारी गुन्हा नसलेले हमीपत्र इथे दिलेलं आहे. सो हे सुद्धा तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहे. तो संपूर्ण माहिती दिलेली आहे या संबंधी. तरी सुद्धा काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल, अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.